नमस्कार, जय शंकर. मी मंजुषा पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये. तर आपण शिकत आहोत शिवणकाम. तर त्याचा भाग दुसरा चालू आहे. पहिल्या भागात आपण बघितलं की मशीनला दोरा कसा लावायचा, बॉबिन कशी भरायची, हे आपण पहिल्या भागात बघितलं. आता आपण बघणार आहोत इथे की आपण याच्यावर अस्तरवर माप कसं टाकायचं. तर चला मग न वेळ घालवता आपण अस्तरवर माप कसं टाकतो ते बघूया. तर इथे मी 38 चेस्टचं माप घेतलं आहे. आता माझं माप असं आहे की चेस्ट 38 आहे, उंची 13.5 आहे आणि कमर 33 घेतलं आहे. तर ह्या मापाचा आपण प्रिन्स कटचं ब्लाऊज कापणार आहोत. तर चला मग आपण इथे सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर 13.5ची उंची आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, त्यामध्ये आपल्याला 1 इंच वाढून घ्यायचं आहे. मग 13.5ची 14.5 घ्यायची. मग इथे मी 13.5ची उंची घेतली आहे. त्यानंतर मग आपल्याला घ्यायचं आहे शोल्डर आपण 5.5चं घेणार आहोत. तर 5.5चं शोल्डर घेतलं आहे. त्यानंतर आपण इथे मोंडा घेणार आहोत. तर मोंडा आपल्याला जिथे आपण शोल्डरचं माप टाकलं आहे तिथून पुढून वरून खाली 6.25 इंचाचा आपण मोंडा घेणार आहेत. आता आपल्याला चेस्टचं माप टाकायचं आहे. तर चेस्टचं माप असं टाकायचं की आपला जो चेस्टचा भाग आहे तो आता 38 आहे. तर 38चे चौथा भाग काढायचा. तर चौथा भाग किती होतो त्यामध्ये आपल्याला मार्जिनसाठी 2 किंवा 2.5 तुम्ही ठेवू शकता. 2 कम्फर्टेबल असतं, पण जर एखाद्याचं हेवी जास्त वजन येतं, अर्धा इंच जास्त ठेवलं तरी चालतं. आता तिथून वरून आपण सगळ्या रेषा आखून घेतल्या. आता आपल्याला इथे चेस्टचं माप टाकून घेऊ. आता माझं माप 38 आहे. तर ते 38चे चौथा भाग 9.5 येतो. टेपवरच मोजू शकता तुम्ही. टेपवर मोजायचं. त्याचा चौथा भाग 9.5 येतो. 9.5मध्ये 2 इंच मिळवलं तर 10.5, 11.5. तर तुम्ही इथे 11.5ची चेस्टच्या भागावर माप आपलं टाकायचं असतं. टेपने असं मोजलं ना की एकदम सोपं पडतं. जर तुम्हाला बेरीज नाही करता आली तर मग तुम्ही टेपच्या साह्याने असं चौथा भाग काढून त्यामध्ये 2 इंच मिळवू शकता. आता आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे. तर कमरेचं माप सेम आपण जसं चेस्टचा भाग टाकलो, छातीचा भाग टाकला, तर त्याप्रमाणेच आपल्याला टाकायचं आहे. कमरेचा जेवढा भाग आहे मोजलेला, कमर जेवढं आहे, तर त्याचा चौथा भाग काढून त्यामध्ये 1.5 ते 2 इंच तुम्ही मार्जिनसाठी ठेवून तेवढं माप टाकायचं आहे. तर आता माझं 33चं आहे. तर 33चं चौथा भाग येतो 8.25. तर मी थोडे 2-3 रेषा जास्त घेते, 8.5 घेते आणि त्यामध्ये 2 इंच वाढवून घेतले मी. तर पूर्ण 10.5 होतं पूर्ण माप. तर 10.5वर आपण तिथे मार्जिन करायचं आहे. आता कमरेचं माप टाकल्यानंतर आपल्याला वरून जी छातीची आणि जी कमरेची जी रेष आहे ती पूर्ण जॉईंट करून घ्यायची. त्यानंतर आपल्याला मोंड्याचा आकार टाकायचा आहे. तर मी 1 इंचावरती निशाण करून तिथे तुम्हाला व्हिडिओत दिसतं आहे त्या ठिकाणी 1 इंच मोंडा टाकून घेतला आहे. त्यानंतर आपल्याला गोल आकार द्यायचा. आता गोल आकार देताना कन्फ्युजन होतं, त्यामुळे काय करायचं की मोंडा आहे ना जेवढा, तर तो मोंडा आपल्याला अर्धा टेप ठेवून अर्धा इंचावर निशाण करून घ्यायचं आणि मस्त असा छान गोल आकार द्यायचा. तिथून जिथे अर्ध्यावर निशाण केलं आहे तिथून खाली व्यवस्थित गोल आकार येतो मग आपला छानपैकी. जर पट्टी असेल तुमच्याकडे राऊंडमधली तर त्या पट्टीने पण तुम्ही तिथे मोंड्याला आकार देऊ शकता. पण ज्यांच्याकडे नसेल तर ते अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने आकार द्यायचा आहे मोंड्याला. आता आपण 1 इंचावर जो मोंडा टाकला होता त्याच्यात अजून एक आपल्याला मोंड्याचं अर्धा इंचाचं निशाण करायचं आहे. तर त्याच्याच खाली अर्धा इंच अजून मध्ये म्हणजे आतल्या साईडला आपल्याला पुढचा मोंडा कोरायचा असतो.
तर तो आपल्याला कोरण्यासाठी तो अर्धा इंच आपण तिथे मोंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे असा छानपैकी. तर तो जो आतला जो मोंडा आहे आपला, तर तो जेव्हा आपण करतो तर तो थोडा आतल्या साईडने घ्यायचा आहे. बघा व्हिडिओत दिसत आहे तुम्हाला, त्याप्रमाणे असा आतल्या साईडनी वळून आतमध्ये मग वरती शोल्डरपर्यंत आपल्याला तो न्यायचा आहे. आता बॅक पार्टचं माप घेऊन झालं आहे आपलं, तर आता आपल्याला इथे कापायचं आहे. बॅक पार्ट कापून घ्यायचा आहे, मग आपण पुढचा पार्ट आपण त्याच्यावरच टाकणार आहोत. आता आपल्याला फ्रंट पार्टचं माप टाकायचं आहे, तर त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित कपडा करून घ्यायचा आणि तो जो आपला बॅक पार्ट आहे तोच घ्यायचा आणि मग जशी जागा ॲडजस्ट होईल. आता समजा तुमची बाही जर मोठी असेल तर तुम्ही जो खाली जो भाग सोडला आहे तेवढा सोडू शकता, त्याच्यात बाही बसेल. आणि जर तुमची बाही छोटी असेल तर बाही पण बसली पाहिजे, त्याला जॉईंट वगैरे नाही आला पाहिजे, तर तुम्ही तो इकडे पुढे पण ठेवू शकता. फक्त आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला जे पुढच्या पार्टसाठी आपल्याला जो कटोरी असते आपली प्रिन्स कटची, तिच्यामध्ये आपल्याला थोडं वाढवावं लागतं. वरतून 1 इंच आणि खाली कमरेच्या भागाला 2 इंच. तर त्यामुळे काय करायचं आहे की ते ठेवायचंच असं आहे की तो जॉईंट आपल्याला द्यायची गरज नाही पडणार. त्याचं आपल्याला 1 इंच वाढवता येईल, खालून 2 इंच आणि वरून 1 इंच, तर त्याप्रमाणे ठेवायचं. आता मी बरोबर ठेवलं. आता इथे मी छोटी बाई टाकणार आहे, तर त्यामुळे मी सरसकट बाई आली पाहिजे म्हणून मी इकडच्या साईडला घेऊन तिथं 4ची बाई आहे माझी, तर ती मी त्याच्यावर कापणार आहे, म्हणजे जेणेकरून जॉईंट येणार नाही. आता मस्त व्यवस्थित आपल्याला ते पार्ट ठेवायचा आहे फ्रंट पार्ट कापण्यासाठी. आणि सेम टू सेम जसं बॅक पार्ट कापलं आहे तसंच्या तसं निशाण सगळीकडे आपल्याला पहिले 4ही बाजूनी करून घ्यायचे व्यवस्थित. आता आपण माप टाकून घेतलं आहे फ्रंट पार्टचं, लगेच कापायचं नाही आहे. आपल्याला इथे जी चेस्टचा भाग आहे तिथं आपल्याला 1 इंच वाढवायचं आहे कटोरीमध्ये. आपली जी प्रिन्स कटची कटोरी येईल ती पुढे तुम्हाला दाखवतेच, तिथं आपल्याला वरती 1 इंच वाढवायचं आणि खाली 2 इंच वाढवायचं आहे. बघा इथे असं मी निशाण करते. बॅक पार्ट कमरेचा जो भाग आहे तिथून आपल्याला पुढे 2 इंच आणि वरती 1 इंच असं तुम्हाला व्यवस्थित करून घ्यायचं आहे. त्यामुळेच मी तुम्हाला म्हटलं होतं की थोडा कपडा पुढे ठेवायचा, जेणेकरून आपल्याला नंतर जॉईंट द्यायची गरज पडत नाही. तर व्यवस्थित मी तिथे निशाण करून घेतले. व्यवस्थित कट टू कट आपलं जे बॅक पार्टचं माप आहे ते आपण व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे. आता इथे मी बॅक पार्टला आपण मुंडा बाहेरून कापला होता, तर आपल्याला हा जो पुढचा भाग आहे तर पुढच्या भागामध्ये आपल्याला अर्धा इंच मुंडा जास्त कापून घ्यावा लागतो. तर जे आपण तिथे निशाण केलं होतं तेच आपल्याला इथे अर्धा इंच जे आपण आता कापलेलं होतं त्याच्या आतमध्ये अर्धा इंच कट करून मुंडा मग आपल्याला पुढे कट करायचं आहे, कारण पुढचा आपल्याला मुंडा अर्धा इंच जास्त कट करायचा असतो. आता इथे तो कपडा जॉईंट होता, त्यामुळे मी तो जॉईंट कापून घेतला आणि त्याला वेगवेगळेच पुढचे पार्ट मोकळे केले. आता बॅकला आपल्याला पूर्ण बॅक पाहिजे. जर बॅक हुक असलं तर मग ते तुम्ही कापू शकता, आणि जर आता पुढचं हुक असणार आहे त्यामुळे आपल्याला हे पार्ट कापून घेतले मी. त्यानंतर आता आपल्याला इथे चेस्टचं माप टाकायचं आहे कटोरीसाठी. तर खालून जे कमरेचा भाग आहे तिथून इकडच्या साईडला 4 इंचावर निशाण करायचं आहे. त्यानंतर त्या कोपऱ्यातून ह्या कोपऱ्यात आणि त्यानंतर तिथून जिथं 4 इंचावर निशाण केलं तिथून आपल्याला वरती 4.5 इंचावर निशाण करायचं आहे, जेणेकरून आपल्याला प्रिन्स कटच्या कटोरीचा आकार देता येईल आपल्याला. तर काय करायचं आहे, आता हे जे निशाण केलं आहे 4.5 वरती, तिथून वरती मोंड्यापर्यंत छान असा गोल आकार आपल्याला कटोरीचा द्यायचा आहे.
अशा प्रकारे बघा व्हिडिओत तुम्हाला दिसतंय त्या प्रकारे. त्यानंतर आपल्याला खाली पण जे आपण 2 इंच वाढवलेलं आहे इकडच्या साईडला, कमरेच्या इकडच्या साईडला, तर ते आपल्याला मध्ये टाकायचं आहे. तिथे 2 इंचावर निशाण करायचं आणि त्या 2 इंचावरून वरती कटोरीचा गोल असा आकार द्यायचा आहे आपल्याला. बघा मी व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे तुम्ही व्यवस्थित आकार देऊ शकता. आता आपल्याला कटोरी कट करायची आहे, तर अगोदर कटोरी जिथून आपण निशाण केलं आहे तिथून सरळ अशी कापायची, व्हिडिओत दिसत आहे तसं. आणि त्यानंतर जो 2 इंचाचं आपण केलं होतं म्हणजे मार्जिन ठेवलेलं होतं, तर ते तसा आकार देत पूर्ण कापून घ्यायचं आहे. आता इथे आपला बॅक पार्ट, फ्रंट पार्ट आणि कटोरी पूर्ण आपलं कापून झालं आहे. आता आपण गळे टाकणार आहोत, तर पुढचा आणि मागचा गळा टाकून घेऊया आपण. पहिले आपण पाठीमागचा गळा टाकून घेणार आहोत. तर त्यामुळे सर्वात अगोदर आपल्याला आडवा गळा घ्यायचा आहे. आता आडवा गळा आपल्याला वरती शोल्डरच्या इथे टाकायचा असतो. तर आडवा गळा मी इथे 2.5चा कम्फर्टेबल असेल 2.5चा घेते. पण मग जर तुम्ही नॉड लावणार असेल तर तुम्ही 2.5चा ठीक आहे. पण जर शोल्डर उतरायचा प्रॉब्लेम असेल, ज्यांना नॉड वगैरे नाही लागत, त्यांच्यासाठी 2.25चाच गळा घ्यायचा, जेणेकरून तो शोल्डर उतरत नाही आणि नॉड लावायची गरज पडत नाही. त्यानंतर उभा आपला गळा जेवढा असेल त्याच्यामध्ये फक्त अर्धा इंच वाढवायचा आहे बॅक साईडला. तर आता माझा 11चा गळा आहे, तर मी 11.5चा घेणार आहे इथे. जो पण गळा असेल तो तुम्ही त्याच्यावर आकार टाकू शकता, गोल, पंचकोनी, जसा तुमचा चौकोनी, जसा तुमचा गळा असेल तसा. आता वरती आपण आडवा गळा हा वरचा 2.5चा घेतला आपण, 2.5 किंवा 2.25. मी इथे 2.25चाच घेतला, जेणेकरून मला इथे नाडी नाही टाकायची आहे. त्यामुळे तुम्ही 2.5चा पण घेऊ शकता जर नॉड टाकायची असेल तर. आणि जो खाली आहे तो तिथे आपण 3, पावणे 3 असा पण घेऊ शकतो. जर डीप अजून जास्त डीप हवा असेल तर खालचा आडवा गळा 3, 3.25पर्यंत पण वाढवला तरी चालतो. पण वरचा वाढवायचा नाही, वरचा आहे तेवढाच ठेवायचा. त्यानंतर मस्त छानपैकी चौकोनी बॉक्स काढून घ्यायचा आणि त्यामध्ये जसा तुम्हाला गळा पाहिजे तसा तुम्ही आखून घेऊ शकता. आता हा गळा आपण पलटी मारणार आहे. आता पलटी कसा मारतात ते पण मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे. पण जर तुम्हाला कॅनव्हस वगैरे टाकायचा असेल तर गळा लगेच कापायचा नाही. आता कॅनव्हस कसं टाकता, काय टाकता, ते सगळ्या गोष्टी मी तुम्हाला नंतर दुसऱ्या व्हिडिओत सांगेलच. आता आपण फक्त कटिंग करून घेऊया. तर इथे मी आता व्यवस्थित जे आपण चौकोन बॉक्स आखला तिथे आपल्याला 1 इंच, अर्धा इंच असं आपल्याला तिथे निशाण करून घ्यायचं आहे. आणि तेवढ्या स्पेसमध्ये तिथून जेव्हा आपण गळा टाकतो तर तिथूनच गोल आकार किंवा पंचकोनी आकार असा घ्यायचा. बघा त्याच्या कोनपासूनच घ्यायचा, जास्त खालून डीप नाही घ्यायचा, नाहीतर तो जास्त डीप होऊन जातो, मग गळा उतरतो पण. आता आपला इथला पाठीमागचा गळा कापून झाला, मी गोलच कापला आहे. आता आपण पुढचा गळा कापूया. पुढचं पण सेमच प्रोसेस असते. वरती आडवा गळा आपल्याला जो आपण पुढचा घेतला आहे 2.5, 2.25 जेवढा तुम्ही घेतला आहे तो पण तिथलाच घ्यायचा. फक्त पुढचा गळा वाढवायचा नाही आहे उंचीला, तो जेवढा असेल तेवढाच घ्यायचा, त्याच्यात अर्धा इंच वगैरे नाही वाढवायचा. आता हा मी 6.5, 7चा घेतलेला आहे, तर ते जेवढा आहे तेवढाच घेतला आणि सेम प्रोसेस त्याच्यावर करायची, जसं बॅकच्या गळ्याची करतो आपण तशी. हा फक्त जास्त डीप नाही घ्यायचा आहे, नाहीतर मग आपल्या इथे चेस्टच्या, छातीच्या इथे जास्त ताणल्या जातं. तर त्याच्यामुळे जसं खाली आपण 2.5, वरती 2.5 घेतला आडवा गळा, तसाच खाली पण 2.5च घ्यायचा आहे, जास्त मोठा नाही घ्यायचा आहे, जास्त डीप नाही घ्यायचा आहे. आता ज्यांना जास्त डीप आवडत असेल तर मग त्यांना थोडं वाढून घेऊ शकता, बाकीच्यांसाठी नाही. आता आपल्याला इथे पुढचा गळा पण कापून झाला. आता आपण इथे बाहीची कटिंग करायची आहे आता आपल्याला. तर त्यामुळे आपण जे चेस्टचा भाग घेतला होता, तर चेस्टच्या भागामध्ये आपण जो 38 होता त्यामध्ये 9.5 आणि त्याच्यामध्ये आपण 2 इंच मार्जिन ठेवलं होतं, मग 11.5ची आपली घडी आली होती. तर आता इथे अर्धा इंच कमी करून तुम्ही बाहीची घडी टाकायची आहे 4 पदरी. आता इथे मी 4 पदरी घेतलेले आहे, म्हणजे जो बंद बाजू आहे ती बंद बाजू एका साईडला ठेवायची, ही बंद बाजू हो, आणि इकडच्या साईडला 4 पदर घेतले बघा, 1, 2 आणि 3 असं 4 घ्यायचं आहे आणि मग त्याच्यावर बाही टाकायची. त्यानंतर
जी बंद बाजू आहे तिकडून आपल्याला बाहीची उंची टाकायची. आता बाहीची उंची आहे 4.5 इंच. त्यामध्ये मी अर्धा इंच वाढवलं आहे, तर अर्धा इंच वाढून घ्यायचं आणि बाहीची उंची टाकायची. आता त्यानंतर जिथून उंची टाकली आपण वरती, तिथं आपल्याला 3 इंचावर मार्क करायचं आहे वरती. त्यानंतर सरळ रेष आखून घ्यायची जिथं आपण 3 इंचावर मार्क केलं आहे तिथून. व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे की उंची कमी जास्त नको व्हायला. आता आपण 5ची घेतली आहे उंची, अर्धा इंच वाढून, तर इकडं आपण जेव्हा 3वर मार्क करतो तर तेव्हा इथे पण चेक करून घ्यायचं की बरोबर 5 इंचावर आहे की नाही. नाही तर मग काय होतं की बाही खालीवर कमी जास्त होऊ शकते. तर त्यामुळे ती व्यवस्थित मोजून घ्यायचं. त्यानंतर आता आपल्याला बाहीला आकार द्यायचा आहे, तर इकडे पण आपल्याला एक 5 इंचावर आपण मोजून घ्यायचं, 5 इंचाची बाही. आणि त्यानंतर 2 ठिकाणी निशाण करायचे, एक 3.5वर करायचं आणि एक 2.5वर करायचं. आणि छान बाईचा आकार देत, असा गोल आकार देत आणि मग सरळ 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 येत कुठल्या पण एका रेषेला 2.5वर पण करू शकता तुम्ही किंवा 3वर पण. असा जसा आपल्याला छान आकार दिसेल बाईचा, त्याप्रमाणे बाईचा असा व्यवस्थित आकार द्यायचा आहे. हे बघा, असा व्यवस्थित दिसला पाहिजे, समजून जायचं की बाईचा आकार व्यवस्थित आला आहे. आता आपल्याला इथे दंडघेर टाकायचं आहे. आता दंडघेर 12.5 आहे इथे, तर 12.5चा अर्धा करायचा. अर्धा केल्यानंतर इथे 12.5चा अर्धा येतो 6.5, म्हणजे 6.25 येतो. तर एक दोन रेषा जास्त असल्या तर काहीच हरकत नाही. 6.5वर मार्जिन करायचं आहे, निशाण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला बाहीच्या दंडघेरमध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा वाढवायचं आहे मार्जिनसाठी. तर त्यामध्ये 1.5 इंच मी वाढवलं आणि 6.5 आणि 1.5 इंच 8.5वर घेतलं, 8.5-9वर. अर्धा इंच थोडं जास्त असलं तरी चालतं, काहीच हरकत नाही आहे. मग जो तिथला वरचा आपण जिथे बाईचं निशाण टाकलं आकार, तो आणि दंडघेरचा निशाण जोडून अशी तिरकसमध्ये रेष आखायची आहे आणि इथे आपली बाई कापून घ्यायची. आता आपल्याला जो फ्रंट पार्ट असतो ना, तर त्याला अर्धा इंच कोरून घ्यायचा असतो. आपण जसं आपण कटोरी पुढचा जो फ्रंट पार्ट होता त्यालासुद्धा आपण अर्धा इंच कट केलं होतं, तसंच बाहीला पण जो फ्रंट पार्ट असतो ना त्याला असा अर्धा इंच आपल्याला गोल आकार देऊन कट करून घ्यायचं असतं. तर जिथं आपण 3चं निशाण लावलेलं होतं ना वरती, 3 मोजले होते, तर तिथून आतमध्ये अर्धा इंच असा गोल आकार देत असा बरोबर त्या आपल्या ज्या तिथली सरळ रेष आहे त्या सरळ रेषमध्ये टाकायचं आहे. फक्त थोडंसं अर्धा इंचच असं आलं पाहिजे. आता कापताना आहे ना, आपण बाहीचा जो वरचा आकार आहे ना जो दिला तोच कापायचा. जो आतमध्ये आपण जे अर्धा इंच कापलं आहे तिथून कापायचं नाही आहे, कारण तो भाग आपल्याला फक्त 2 जे पुढचे फ्रंट आहे खालचे 2 सोडून द्यायचे आणि वरचे 2 पकडून मग तो जो अर्धा इंच आपण मोंडाला आकार दिला आहे, कट करून घेतला आहे, तो वरतून कापून टाकायचा, तेवढा जेवढं आपण निशाण केलं आहे तेवढं. आता आपली इथं बाही तयार झाली आहे. आता आपण सर्व काही कापून झाल्यानंतर आपण आता हे सर्व आपल्या पीसवर कापणार आहोत. आता काय करायचं आहे, व्यवस्थित पीस आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आता याला एकाच साईडनी काठ आहे, त्यामुळे आपल्याला हे काठ फक्त बाहीसाठी वापरायचे आहे. दोन्ही साईडनी काठ असले तर एक साईडचे काठ आपण पाठीमागच्या भागाला वापरायचे आणि दुसरा हा पिसासाठी आपल्या बाहीसाठी वापरू शकतो. तर आता मी फक्त बाहीसाठीच वापरणार आहे, पाठीमागचा भाग प्लेनच ठेवणार आहे. त्यामुळे सगळं व्यवस्थित इथे आपल्याला जे अस्तर कापलं आपण ते अस्तर व्यवस्थित त्या कपड्यावर टाकून ॲडजस्ट करून घ्यायचं. आता हा माझा पीस भरपूर मोठा आहे, त्यामुळे मला जास्त ॲडजस्ट करण्याची गरज पडली नाही. पण तुमचा जर छोटा असेल तर व्यवस्थित अगोदर अस्तर टाकून बघायचं.
कुठे काय कुठलं पार्ट कुठे ॲडजस्ट होतो त्याप्रमाणे व्यवस्थित आपण ॲडजस्ट करून मगच कापायला घ्यायचं आहे. व्यवस्थित छानपैकी टाकायचं आहे कुठं आपल्याला, कारण पुढे आपल्याला बऱ्यापैकी काच बटन पट्ट्या किंवा आपल्याला गळ्याला पट्टी याच्यासाठी आपल्याला पीस भरपूर लागतो. तर त्यामुळे ते जसं ॲडजस्ट होईल त्याप्रमाणे व्यवस्थित टाकायचं. आता बंद बाजू जे आहे त्या बंद बाजूकडे आपल्याला आपण पाठीमागचे हुक शिवणार नाही आहे. त्यामुळे आपल्याला जे बंद बाजू आहे त्या ठिकाणी आपल्याला पाठीमागचा भाग टाकायचा आहे आणि जी ओपन बाजू आहे त्या ठिकाणी आपल्याला जो पुढचा पीस आहे, पुढचा पार्ट आहे तो ठेवायचा आहे. आणि मग त्यानंतर एका ठिकाणी आपल्याला बाही ठेवली आहे मस्त काठावरती, पूर्ण जॉईंट काही येत नाही आहे, तर त्यामुळे एकदम कम्फर्टेबल बसलं आहे सगळं. आणि कटोरी पण व्यवस्थित तिथे पूर्णपणे येते बरोबर, कुठं जॉईंट नाही आलेलं आहे. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे कापलं तर व्यवस्थित न कुठला जॉईंट येता तुम्हाला सगळं व्यवस्थित पीस आणि अस्तर कापता येईल. तर सर्व अशा प्रकारे आता ठेवून मग कापून घ्यायचं आहे. आता आपली सर्व व्यवस्थित इथे ठेवून झालेलं आहे. आता मी हे कट करणार आहे. आपलं व्यवस्थित कट करून झालं की आपण पुढचा व्हिडिओ जो असणार आहे तो आपला स्टिचिंगचा असणार आहे, की कसं आपण सर्व पार्ट जॉईन करायचे आणि ब्लाऊजला स्टिच कसं करायचं. मी आशा करते की मी जे काही शिकवलं आहे तुम्हाला ते लक्षात आलं असेल. जर काहीही लक्षात नाही आलं तर नक्कीच मला कमेंट करून तुम्ही प्रश्न विचारू शकता. मला सांगा की मी कशावर व्हिडिओ बनवू वगैरे. आणि चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.